ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार। पृथिव्यां यानि तीर्थानि तानि सर्वाणि नैमिषे इदं त्रैलोक्या विख्यातं तीर्थनैमिषमुत्तमम्। पंचकोशे प्रमाणेन च एते नैमिषमण्डलं तस्य तीर्थस्य महिमा प्रवक्तुं नैव शक्यते। पृथ्वीवरील सर्व तीर्थ या नैमिष भूमीत सामावलेली आहेत। तिन्ही लोकात नैमिषारण्य प्रसिद्ध आहे। या स्थानाचे महत्त्व शब्दातीत आहे। हजारो ऋषीमुनींना निरामय आनंदाने भक्तिरसात न्हाऊ घालून तृप्त करणारी पवित्र मंगलभूमी म्हणजे नैमिषारण्य। जगातील प्राचीनच नव्हे तर सर्वोत्तम तीर्थही नैमिषारण्यच। गोमती नदीच्या तीरावर असलेल्या या अरण्यात सौतीनी शौनकादी ऋषींना महाभारत सांगितले। महर्षी व्यासांनी पुराणांची रचना येथेच केली। प्राचीन काळी ब्रह्मदेवाने सृष्टीचे कल्याण करण्याच्या दृष्टीने एक प्रदीर्घ काळ चालणारा महायज्ञ येथे केला होता। या पवित्र भूमीत व्यास शिष्य सूतजींनी शौनकादी 88,000 ऋषींना भागवत कथा सांगितल्या। म्हणूनच येथे येऊन भागवताचे श्रवण करणे, भागवत सप्ताह करणे परमभाग्याचे। नैमिषं प्रार्थना यस्य पापस्यार्ध प्रणस्याति प्रविष्टमानस्तु नरस सर्व पापात प्रमुच्यते। नैमिष तीर्थाचा महिमा इतका मोठा आहे की एखादी व्यक्ती येथे येण्यासाठी घरातून नुसती बाहेर जरी पडली तरी तिची निम्मी पापे तत्काळ नष्ट होतात आणि नैमिष क्षेत्रात प्रवेश करताच उर्वरित सर्व पापे गळून पडतात। मग चला तर वाट कशाची पाहता, श्रवण योगने आपल्यासाठी ही सुसंधी प्राप्त करून दिली आहे। 4 नोव्हेंबर 2025 ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भागवताचार्य वासंती केळकर यांच्या रसाळ वाणीतून ही कथा श्रवण करूया। पवित्र मंगलमय भूमीसह अयोध्या आणि ब्रह्मावर्त या स्थानांचा आणि भगवंतांच्या सान्निध्याचा लाभ घेऊया। तर आजच संपर्क करा श्रीयुत सतीश गोगटे आणि सौ नीता गोगटे यांना। धन्यवाद।